नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया की तलाठी भरतीविषयी नवीन अपडेट आज काय आलेली आहे। तर मागच्या मध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलंच आहे की रिझल्ट विषयी, त्यामुळे यामध्ये रिझल्ट विषयी न बोलता तलाठी भरतीविषयी एकदम लेटेस्ट अपडेट आताच आलेली आहे 10 मिनिटापूर्वी व्हिडिओ अपलोड करण्याच्या पूर्वी। ती अशी आहे की त्यांनी म्हणजे आपली जे ई महाभूमी जी वेबसाईट आहे यांनी तलाठी नॉर्मलायझेशन बाबत नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे। हे प्रसिद्धी पत्रक तुम्ही बघू शकता। याच्याविषयी संपूर्ण आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे, याच्यात काय सांगितलेलं आहे ते बघू शकतो आपण। बघा, आता हे आपलं आहे प्रसिद्धी पत्रक। हे प्रसिद्धी पत्रक आपण झूम करू। याचा फक्त विषय बघा तुम्ही काय, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत, की ज्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर अतिशय मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू होते, त्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेच्या बाबत हे काय आहे, एक प्रसिद्धी पत्रक आहे। हे प्रसिद्धी पत्रक काय, एकदम फास्टमध्ये रीडिंग करून घेऊ आपण। तुम्हाला जर PDF फाईल वगैरे लागत असेल तर तसं सांगा। आपला एक टेलिग्रामला एक ग्रुप आहे अजने करिअर अकॅडमी, तिथून तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा जास्त परेशानी करण्याचं काम नाही, ही महाभूमीच्या वेबसाईटवर जा, तिथं सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। बघा, प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलेलं आहे की दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील परीक्षार्थ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी म्हणजे सामान्यीकृत गुण नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध करण्यात आले आहे। सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे। या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कसे होते हे दर्शवण्यासाठी उदाहरणे यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। गुणांकन वाढ दर्शविणारे उदाहरणामध्ये अवघड सूत्रातील सरासरी माहिती MTI आणि MIQ घेण्यात आली आहे, तर गुणांकन घट दर्शविणारे उदाहरणामध्ये सोप्या सूत्रामध्ये सरासरी माहिती MTI घेण्यात आली आहे। उर्वरित तिन्ही चिन्हांची MTG, MGQ, MGMQ माहिती सर्व सत्रातील सरासरी बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे। तसेच उमेदवारास 120 गुण मिळाल्याचे समजण्यात आले आहे। म्हणजे सरळ सांगू काय, तर त्यांनी एक उदाहरण इथं दिलेलं आहे। सामान्यीकृत म्हणजे सामान्यीकरण जी प्रक्रिया आहे आपली नॉर्मलायझेशन, तर नॉर्मलायझेशनने विद्यार्थ्यांचे गुण कमी किंवा जास्त कसे होतात त्यासाठी एक उदाहरण त्यांनी समजून सांगितलेलं आहे। ते उदाहरण नेमकं काय ते आपण बघू। बघा, हे ते उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे इथून चिन्ह दिलेलं आहे, चिन्हाचा अर्थ दिलेला आहे। उदाहरणार्थ संख्या दिलेली आहे, जसं की एखाद्या सत्रातील उमेदवारांची सामान्यीकृत गुण 148.2825, त्यानंतर 57 सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 0.1% उमेदवारांची गुणांची सरासरीची गुणसंख्या 180.1041, त्यानंतर 8,64,960 उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी व सरासरी गुणांपासून तफावत यांची बेरीज म्हणजे 126.7213, उमेदवारांच्या सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या 0.1 उमेदवारांच्या गुणांची सरासरी, तर इथं बघू शकता 170 दिलेली आहे। उमेदवाराच्या सत्रामध्ये सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी व सरासरी गुणांची तफावत यांची बेरीज 118.2673 आहे। त्यानंतर पुढे दाखवलेला आपल्या उमेदवाराला त्याच्या सत्राकरिता आलेल्या प्रश्नपत्रिकेनुसार त्याने सोडवलेल्या प्रश्नानुसार प्रत्यक्ष मिळालेले गुण 120, त्यानंतर 57 सत्रामध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांच्या मधील सरासरीपैकी सर्वाधिक सरासरी आणि 8,09,640 उमेदवारांची सरासरी गुणांपासून तफावत यांची बेरीज 140.4685। त्यानंतर आपण पुढे बघू शकता की हे त्यांनी दिलेलं आहे हा टेबल। या टेबलमध्ये आता आपण बघितलेलंच आहे सविस्तर। त्याच्यासाठी एक मग नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला जो असतो तो करून दाखवलेला आहे त्यांनी। हे तुम्ही इथं बघू शकता गुणांचे सामान्यीकरण कसे केलेलं आहे। जो आपल्याला फॉर्म्युला दिला होता हा तो फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यानुसार ते वर्ड टेबलमध्ये जे दिलेले आहेत त्यांनी चिन्ह, त्यानंतर काही स्टॅटिस्टिक डाटा दिलेला आहे, तो डाटा इथं फिलअप केल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर तर त्यांना किती गुण मिळालेले आहे 116.6513 उमेदवारास प्राप्त झालेले सामान्यीकृत गुण आहेत हे एका पर्टिक्युलर शिफ्टचे।
हे काय आहे तर हे ते एक एक्झाम्पल होतं की या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय सर्वांना समजून सांगितलेलं आहे की सामान्यीकरणाची प्रक्रिया अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा नाही, महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपली जी 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यातली 4,500 ची नियुक्ती होणार आहे. तर त्याची जी अंतिम निवड यादीची प्रोसिजर आहे ही एकदम फास्ट होत आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास आज किंवा उद्यापर्यंत निवड यादी प्रसिद्ध झाल्याचे दिसून येऊ शकते. चला तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.